हिमालयावरील घनदाट वृक्षराजीत असलेल्या विस्तीर्ण गुहेतून दिगंबराचार्य बाहेर आले आणि एका शिळेवर ते काही काळ ध्यानस्थ बसले. ते ध्यानस्थ बसलेले असतानाच एक घाबरलेले कावरे बावरे झालेले हरणांचे पाडस जवळ आले. सर्वज्ञ दिगंबराचार्यांच्या सर्व परिस्थिती लक्षात आली. दिगंबराचार्यांनी त्या हरणाच्या पाडसाला जवळ घेत प्रेमाने थोपटले, अंजारले, गोंजारले, त्याला मांडीवर बसवले. त्याच वेळेला त्या हरणाच्या पाडसाला असे जाणवले की फक्त आणि फक्त हेच आपल्याला वाचू शकतील, आपल्या जीविताचे संरक्षण करू शकतील. म्हणून ते अतिशय निर्भयपणे दिगंबराचार्यांशी लढिवाळपणे खेळू लागले. त्या दोघांचाही त्या ठिकाणी मुक्तपणे लढिवाळपणाचा खेळ सुरू होता. ते चारही व्याध त्या हरणाच्या पाडसाचा पाठलाग करण्यासाठी सैरावैरा धावत होते. त्याच वेळेला ते एकामागून एक त्यांचे तीक्ष्ण बाण त्या वातावरणामध्ये सोडत होते. त्याच वेळेला सबंध वातावरण अतिशय दहशतवादी झालेले होते. सर्वत्र एक प्रकारची भयानकता पसरली होती. त्या जंगलातील पक्षी झाडावरून सैरावैरा इकडे तिकडे आकाशात उडत होते. त्याचप्रमाणे जंगलातील प्राणीसुद्धा स्वतःचा जीव वाचवण्याच्या उद्देशाने सर्वत्र चौफेर भटकत फिरत होते. त्याच वेळेला ते शिकारी त्या पाडसांचा शोधक नजरेनं शोध घेत होते आणि एकामागून एक तीक्ष्ण बाण सोडत होते. असे करता करता ते गुहेच्या समोर असलेल्या आणि पसरट शिळेवर बसलेल्या दिगंबराचार्यांच्या जवळ आले. त्याच वेळेला त्यांना ते हरणाचे पाडस आणि दिगंबराचार्य अतिशय प्रेमाने खेळत असलेले दिसले. त्यावेळेला क्रोधित झालेल्या त्या चारही व्याधांनी एकामागून एक असे धनुष्यबाण दिगंबराचार्यांवर सोडले. परंतु त्या धनुष्यबाणाचा ना दिगंबराचार्यांवर ना हरणाच्या पाडसावर काहीही परिणाम झाला नाही. उलट ते बाण परत माघारी येत होते. असे बराच वेळ चालल्यानंतर त्या शिकाऱ्यांच्या लक्षात आले की हे कुणीतरी दैवी पुरुष असतील, त्याशिवाय असे होणे नाही. आणि म्हणून ते दिगंबराचार्यांना अद्वा तद्वा बोलू लागले, शिव्या देऊ लागले. आम्हाला हवी असलेली शिकार तू का धरून ठेवले, तू सोडून दे, त्याबरोबर तू का खेळतो, असे रागारागाने ते बोलत होते. त्यांचे हे अतिरेकी वर्तन पाहून दिगंबराचार्यांनी त्यांच्याजवळ असलेला एक खडा उचलला आणि त्या चारही व्याधांच्या दिशेनं तो फेकला. इतका काही चमत्कार झाला की ते चारही व्याध एखाद्या पुतळ्यासारखे त्या ठिकाणी स्तब्ध झाले. त्यांना सर्व काही दिसत होते, परंतु त्यांना बोलता येत नव्हते, काहीही हालचाल करता येत नव्हती. त्यावेळेला मात्र ते अतिशय पश्चाताप पावले आणि दिगंबराचार्यांना ते शरण गेले. क्रूरकर्मी त्या चार व्याधांची स्थिती अतिशय अगतिक झालेली होती. त्यांच्या डोळ्यातून गळगळा अश्रू वाहत होते. ज्या वेळेला त्यांनी दिगंबराचार्यांची ती तेजपुंज मूर्ती पाहिली, त्याच वेळेला त्यांच्या मनात विचार असा आला की आपल्या अशा स्थितीला कारणीभूत फक्त हे दिगंबराचार्यच असावेत. या भावनेने ते त्यांच्या चरणाशी कोसळले आणि त्यांच्या चरणावर त्यांनी अक्षरशः अश्रूंचा अभिषेक घातला. त्यांची ती अगतिक स्थिती पाहून दिगंबराचार्यांना दया आली. त्यांनी पुन्हा एक वार त्यांच्याकडे
कृपादृष्टीने पाहिले त्यावेळेला त्यांची ती काष्ठवत स्थिती नष्ट झाली आणि ते आता बोलू लागले, हालचाल करू लागले. तेव्हा त्यांनी दिगंबराचार्यांना विनंती केली की हे देवादिदेवा, आमच्याकडून घोर अपराध घडलेला आहे. आम्ही त्या निष्पाप अशा पाडसांची शिकार करण्याच्या हेतूने त्याचा पाठलाग करीत होतो आणि पाठलाग करत असताना ते हरणाच्या पाडसाला आपण जीवदान दिले. आमच्याकडून खूप मोठी चूक झालेली आहे, तरी आपण आम्हाला क्षमा करावी. त्यांचे हे उद्गार ऐकून दिगंबराचार्यांना हे जाणवले की ह्या चारही व्याधांना आता पश्चाताप झालेला आहे. तेव्हा त्यांनी त्यांना दरडावून विचारले, अरे तुम्ही शिकार याची का करता आहात? यापेक्षा तुम्हाला उपजीविकेचे वेगळे साधन नाही का करता येणार? प्राण्यांची शिकार करण्यापेक्षा इतर दुसरा कामधंदा उद्योग करा आणि स्वतःची उपजीविका करा असे सांगितले. त्याच वेळेला त्या 4 व्याधांनी सकारात्मक माना डोलवल्या आणि पुन्हा एकदा दिगंबराचार्यांच्या जवळ ते गेले आणि पुन्हा पुन्हा क्षमा मागू लागले.